नागपूर कारखान्यातील स्फोटकानंतर आता स्थानिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। स्थानिक आक्रमक झालेले आहेत आणि आता पोलीस सुद्धा तिथे आहेत, चौकशीसाठी गेलेले आहेत आणि पोलीस तिथली चौकशी करतात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नागपूर कारखान्यातील स्फोटानंतर आता स्थानिक आक्रमक झाले। या संदर्भात अधिकचे अपडेट्स किंवा आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। पोलीस सुद्धा तिथे आहेत, काय परिस्थिती? नक्कीच, कारण आपण ज्याप्रमाणे पाहतो इथे 2 ते 3 तासापासून गोंधळ सुरू होता आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते स्थानिक नागरिक इथे गोंधळ घालत होते। हा जो स्फोट झालेला आहे हा सकाळी झालेला आहे आणि त्यांना जो गोंधळ घालत होते त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्जही करावा लागला। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला होता आणि ही जी दृश्य आहेत त्यामध्ये आता पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे। हलका जो पोलिसांचा ट्रॅफिक जो महामार्ग आहे त्यावर देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, रस्ता रोको करण्यात आलेला होता आणि सुमारे 3 तासापासून पोलिसांचं हे जे म्हणजे आव्हान होतं की शांत राहा। मात्र जे मृत्यू झालेले आहेत त्यानंतर जे स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झालेले होते आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली होती। आता पोलिसांनी हलका सौम्य लाठीमार केलेला आहे आणि त्यानंतर आता इथून जे गर्दी आहे ते पांगवण्यासाठी पूर्ण पोलीस आता प्रत्येकांना इथून परिसरातून बाहेर काढण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे अजूनही जे बॉडीज जे आहेत, जे मृतदेह आहेत ते अजूनही बाहेर काढण्यात आलेले नाही आहे आणि मोठा आता आपण पाहू शकतो दृश्यात की SRPFचाही नागपूरवरनं मोठा पोलिसांचा फौजफाटा इथे आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाचं एक पथक, पूर्ण एक कंपनी इथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे मृतदेह होते ते अजूनही काढण्यात आलेले, त्या पाठीमागचं कारण म्हणजे की ती पूर्ण इमारत जी आहे, जे युनिट जे होतं ते ध्वस्त झालेलं आहे आणि त्यात अजूनही स्फोटकं आहेत, त्यामुळे ती स्फोटकं अगोदर कुलिंग करावं लागेल। त्यासाठी SDRFचं पथक दाखल झालेलं आहे, ATS झालेलं आहे आणि जो SOP आहे त्याचं पूर्ण पालन करून नंतर हे मृतदेह बाहेर काढण्यात येतील। मात्र मृतदेह अजूनही बाहेर न काढण्यात आल्याने बाहेर जो गोंधळ सुरू होता त्या गोंधळाला आवर घालण्यासाठी आणि गर्दी जी आहे ती पांगवण्यासाठी पोलिसांना हलका सौम्य असा लाठीचार्ज करावा लागलेला आहे। जितेंद्र, आपण पाहतोय की 9 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती आली, मात्र जे मजूर गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? जे जखमी झालेले होते म्हणजे सकाळी जवळपास 8:30च्या सुमारास हा स्फोट 8:30 ते 9च्या सुमारास हा स्फोट झालेला होता। इथे TNT पावडर बनवण्यात येतं, TNT पावडर नंतर वेगवेगळी स्फोटकं तयार करण्यात येतात आणि त्याच वेळी सुमारे 12 कर्मचारी असल्याचं कंपनीकडून अगोदर सांगण्यात आलेलं होतं। मात्र 12 नसून केवळ 9 जे आहेत, ज्या इमारतीमध्ये होते ते पूर्णपणे इमारत ध्वस्त झाली आणि त्यात ते 9च्या 9ही मृत्यू झालेले आहेत। जखमी जे झाल्याची माहिती येत होती सुरुवातीला 3 जखमी झाले, ते किरकोळ जखमी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आल्याची देखील घरी सोडण्यात आल्याची देखील माहिती आहे। कंपनी फार मोठी आहे, कंपनीमध्ये जवळपास 5 ते 7,000 कर्मचारी काम करतात। या प्रकारच्या कंपन्या या इथे पूर्ण परिसरामध्ये जवळपास 4 कंपनी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे संरक्षण दलाला या कंपनीतून शस्त्रांचा आणि स्फोटकांचा पुरवठा होतो। अनेकदा देखील या कंपनी चर्चेत आलेली होती। आता जे आहे ते स्फोट झालेला आहे, मात्र जवळपास 3 वाजून गेलेले आहेत, मात्र अजूनही मृतदेह बाहेर काढण्यात आलेले नाही। ॲम्ब्युलन्स बाहेर ठेवण्यात आलेले आहेत, ते संध्याकाळपर्यंत ती प्रक्रिया होईल असं सांगण्यात येत आहे। बरोबर जितेंद्र, बाहेर आपण जी एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय कंपनीच्या बाहेरची, त्यामध्ये आता पोलीस सौम्य लाठीचार्ज करताना दिसत आहेत, मात्र बाहेरची परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का? आता जे आपण पाहिलेलं होतं की कंपनीच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथले जे आजूबाजूचे जे नागरिक आहेत किंवा गावकरी आहेत, कारण जे काम करतात ते सहसा आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जे आहे ते आउटसोर्सिंग करून ठेकेदाराच्या याने आणलेले कर्मचारी असतात आणि जे मृत्यू झाले, जेव्हा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूचे कर्मचारी असो किंवा मग ते गावकरी असो इथे गोळा झालेले होते आणि कंपनी विरुद्ध घोषणाबाजी देण्यात होती। कंपनी कामगारांच्या हिताचं पाहत नाही असं सगळं सांगण्यात येत होतं आणि आक्रमक झालेले होते। जवळपास 3 ते 4 तास हा इथे असाच ड्रामा सुरू होता।
गोंधळ सुरू होता आणि गर्दी होती मोठ्या प्रमाणात. त्यामुळे प्रशासनालाही आता काम करण्यास अडचण होत होती आणि त्यामुळे मग शेवटी मोठा पोलिसांचा फौजफाटा बनून आता हे गोंधळ घालणारे जे काही नागरिक होते त्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण जरी असली तरी शांत आहे. जितेंद्र, आपण पाहतोय की कंपनी खूप मोठी आहे, तुम्ही म्हणालात. मॅनेजमेंटशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का, किंवा त्या लोकांनी काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे का? जे कंपनी आहे त्या कंपनीकडनं एक प्रतिक्रिया आलेली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मृत्यू किती झालेले आहेत. त्यामध्ये 9 मृत्यूचे त्यांनी कन्फर्म केलेलं होतं. आणि जी काही मदत आहे तर जी सरकारने किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केलेलं आहे की मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाचं मदत त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता कंपनी किती मदत जाहीर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या काही उपाययोजना आहेत आणि अतिशय संवेदनशील असंच म्हणता येईल, कारण स्फोटकं आहेत, स्फोटकं निर्माण करणारी कंपनी आहे. आणि अशा प्रकारचे अपघात यापूर्वीही काही झालेले आहेत, मात्र ते किरकोळ स्वरूपाचे होते. हा जो झालेला आहे हा फारच मोठा असा अपघात म्हणावा लागेल किंवा दुर्घटना म्हणावी लागेल, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. नक्कीच जितेंद्र, अपघात तर भीषण आहे, मात्र 9 वाजता जो अपघात झाला अजूनही मृतदेहांना बाहेर काढलेलं नाहीये. त्या बातमीवर आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.